हा जो आजचा सत्संग आहे, या आजच्या सत्संगामध्ये तुम्ही जे जे काही मी बोलतोय, मी सुरुवातीलाच सांगतो की त्याच्यावर वाटल्यास मुद्दाम संशय घ्या, ते पडताळून घ्या. मी जे बोलतोय ते मुद्दाम गुगलवर सर्च करा की माऊली जे बोलतायत ते खरं आहे की नाही. तुम्ही कुठल्याही अँगलने बघा, तुम्ही कदाचित ऐकलेलं नसेल तरी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही ते सर्च करणार, तुम्ही त्याचा अभ्यास करणार, त्यावेळेला तुम्हाला कळेल की मी जे सांगतोय ते प्रत्येक वाक्य आणि वाक्य 100% खरं आहे. आणि खूप सारे ते वैद्यकीय भाषेतले शब्द आहेत. मी त्याचा रिसर्च केला, मी त्याचा अभ्यास केला आणि ते शब्द लिहून तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला ही खात्री आहे की जे काही मी बोलतोय ते सत्य आहे, पण तुम्ही त्याला केव्हाही पडताळून सुद्धा बघू शकतात. म्हणजे तुमचा विश्वास बसेल की खरंच सध्याला काय सुरू आहे आणि आपण कसं जीवन जगायला पाहिजे. सुरू करूयात. बघा, म्हणजे आजचा सत्संग मी खरं तर कशामुळे घेतोय ते सांगतोय. एका साधकाने मला विचारलं की तुम्ही जे म्हणतायत ना मौली, आनंदात राहायला पाहिजे, टेन्शन घ्यायला नाही पाहिजे, किंवा एन्झायटी, ओसीडी, डिप्रेशन याच्यातून बाहेर यायला पाहिजे, ते सगळं बरोबर आहे म्हणे, पण ते सगळं आम्ही प्रयत्न करतोय पण आमच्या हातात नाहीये. कारण आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन नावाचं एक हार्मोन आहे. त्याचं संतुलन जर बिघडलं तर आपोआप आम्हाला एन्झायटी येते, आपोआप आमची चिडचिड होते, आपोआप आम्हाला डिप्रेशन येतं. दोष आमचा नाहीये. दोष जर असेल तर शरीरातलं ते जे हार्मोन आहे ना, कुठलं, सेरोटोनिन, दोष त्या सेरोटोनिनचा आहे. बोला म्हणे आता काय उत्तर देता. आणि मग त्याच्यावरती ज्यावेळेस मग मी रिसर्च केला, अभ्यास केला, मला धक्क्यावर धक्के बसत गेले आणि मला एवढा आनंद सुद्धा वाटला की सध्याला त्याचं संतुलन करण्यासाठी ज्या गोळ्या औषधी घेतात, धक्का याच्यासाठी बसला की त्याची गरजच नाहीये. आणि आनंद याचा वाटला की आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिरामध्ये सेम तेच काम होतंय चैतन्यवनात, ज्याच्यातून तुमचं या सगळ्या ग्रंथींचं संतुलन होतं. आणि म्हणून असे हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत की ज्यांचं डायबिटीस, त्यांची शुगरची लेवल नॉर्मल झाली, त्यांचं ब्लड प्रेशर बरोबर 80-120 गोळ्यांशिवाय दाखवतोय, त्यांचा संधिवाताचा त्रास दूर झाला, त्यांचं थायरॉइडची लेवल बरोबर नॉर्मल आली. अरे इतकंच नाही तर त्यांची एन्झायटी आणि त्यांचे जे चिडचिड, राग, संताप किंवा ओसीडी यासारखा डिप्रेशनचा त्रास होता, तो चैतन्य मनात आल्याच्या नंतर निघून गेला. ते का झालं याचं सायंटिफिक कारण मला माहिती नव्हतं, पण ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस मला कळालं की हा, हे घडतं आपल्या चैतन्यवनात, जरी आपण गंमत करत करत सगळं घेत असेल तरी सुद्धा. सोबत आहात ना सगळेजण? यस. तो सुरुवात करूयात, बघूयात आता. बघा, आपल्या शरीरामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचं जे कार्य आहे, हे शरीराचं कार्य नीट चालण्यासाठी एक संस्था आहे ज्याचं नाव आहे एंडोक्राइन सिस्टीम. तुम्ही सगळं टाईप करू शकता, लिहू शकता, आणि जे मी बोलतोय ते गुगलवर सर्च सुद्धा नंतर करू शकता, किंवा जे जाणकार आहे त्यांच्याकडनं माहिती सुद्धा घेऊ शकता. एंडोक्राइन सिस्टीम
आता ही जी एंडोक्राईन सिस्टीम आहे, ही काय आहे एंडोक्राईन सिस्टीम? तर आपल्या शरीरामध्ये आपलं कार्य करण्याकरता, उदाहरणार्थ मी हात हलवला असं, किंवा मला राग आला, किंवा मी हसलो, किंवा मी आनंदी आहे. आता हे कशातून होतं? तर आपल्या शरीरामध्ये हे कार्य चालण्याकरता काही ग्रंथी आहेत. आता या ज्या सगळ्या ग्रंथी आहेत, या ग्रंथींचं काम काय आहे? रसायन तयार करणं, हार्मोन्स तयार करणं. आणि या हार्मोन्सचं संतुलन करण्यासाठी त्या ग्रंथींची राणी, मेन बॉस, एक मेन ग्रंथी आहे, तिचं नाव आहे पिट्युटरी ग्रंथी. सांगा, पिट्युटरी ग्रंथी. आता काम काय आहे याचं? याचं काम हे आहे की या ग्रंथी शरीरात हार्मोन्स निर्माण करतात, रसायन निर्माण करतात, आणि मग त्या ग्रंथी आणि इतर ग्रंथी, जसं पिट्युटरी आणि दुसऱ्या ग्रंथी, या ग्रंथींचा ग्रंथींशी कॉन्टॅक्ट करणं, आणि नंबर 2, या ग्रंथींमधून रस निर्माण करून त्या रसाद्वारे अवयवांपर्यंत मेंदूचा संदेश पोहोचवणं, आणि मनात निर्माण होणारे विचार आणि अवयव याचं संतुलन साधून तुमच्याकडनं योग्य काम करून घेणं, याच्याकरता या ग्रंथी दिवसभर कमी जास्त प्रमाणात कार्य करत असतात. कळतंय मी सांगतोय ते? उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी उठतात, तुम्हाला वाटलं मला जाग आली, मी उठलो, पण कुणी उठवलं तुम्हाला? तर कार्टिसोल नावाचं एक हार्मोन आहे, त्याने तुम्हाला उठवलं. तुम्ही झोपलेत, पण कुणी झोपवलं तुम्हाला? तर मेलॅटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते संतुलित झालं तर तुम्ही शांत झोप घेऊ शकता. निद्रानाश, निद्रानाश म्हणजे नेमकं काय? तर मेलॅटोनिनचं कमी किंवा जास्त प्रमाण होणं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर काय होतं? मेलॅटोनिन कमी किंवा जास्त झालं, त्याला संतुलित करण्यासाठी तुम्हाला गोळ्या दिल्या जातात, है ना? निद्रानाशाच्या गोळ्या घेतात ना तुम्ही, पण त्याचा शरीरावरती अत्यंत साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. त्याच्या ऐवजी याचा विचार कोणी का करत नाही की त्या मेलॅटोनिनची किंवा त्या कार्टिसोलची किंवा त्या सेरोटोनिनची निर्मिती नेमकी कुठून होते आणि त्याचं असंतुलन का होतं याचा विचार कोणीच करत नाही. आणि आज आपल्याला ते बघायचं. जर त्याचा विचार केला आणि तसे बदल तुमच्या छोट्या छोट्या जीवनशैलीमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या आहारामध्ये, तुमच्या वागण्यात केलं तर गोळ्या घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. आपोआप लक्षपूर्वक ऐका, तुमचं संतुलन होऊन जातं. कळतंय का? असं तुम्हाला भूक लागणं, असं तुम्हाला आनंद होणं, दुःख होणं, तुम्ही व्यक्त होणं, या सगळ्यांचे एक एक हार्मोन आहे. त्या ग्रंथी एक एक रस निर्माण करत असतात. कळतंय का? मग लक्षपूर्वक ऐका, या हार्मोन्सला निर्माण करणं, ते हार्मोन्स निर्माण झाल्याच्या नंतर रक्तप्रवाहात पोहोचवणं, हे कार्य जी संस्था करते. कुठलं कार्य? हार्मोन्स निर्माण करणं आणि दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला? ते रक्तप्रवाहात पोहोचवणं आणि तिथून ते अवयवांपर्यंत संदेश पोहोचवणं. हे कार्य जी संस्था करते त्या संस्थेला काय म्हणतात बोला? एंडोक्राईन सिस्टीम, एंडोक्राईन संस्था असं त्याला म्हणतात. आणि या संस्थेचं संपूर्ण शरीरभर जाळं पसरलेलं आहे. आणि या संस्थेतील सगळ्या ग्रंथींवर, सगळ्या हार्मोन्स निर्माण करण्याच्या प्रणालीवर पिट्युटरी ग्रंथी आणि दुसऱ्या या दोन भोवयांच्या मध्ये जिथे आपण गंध लावतो तिथे पिनियल नावाची ग्रंथी, या दोघांचा कंट्रोल आहे.
म्हणजे या ग्रंथींचं, ह्या ग्रंथी तुम्हाला तुमचे मूड स्विंग तर होऊ देत नाही, म्हणजे भावनिक संतुलन तर करतातच, चिडचिड तर कमी करतातच, तुम्हाला झोपवणं, तुम्हाला उठवणं, तुम्हाला आनंदी करणं हे तर सगळं करतच, पण शरीराची वाढ होणं, चयापचय क्रिया, पचन संस्था, आपली प्रजनन क्षमता, आपली विचार करण्याची सिस्टीम, हे सुद्धा या ग्रंथींद्वारेच कार्य चालत असतं. मी पुन्हा एकदा सांगतो की आजचा सत्संग तुम्ही पूर्ण बघा, समजून घ्या, कारण मला खात्री आहे की एवढ्या प्रेमाने, एवढ्या मनापासून तुमचं चांगलं होण्यासाठी निदान मराठीत एवढ्या सोप्या शब्दात तुम्हाला हे कुठेच ऐकायला मिळणार नाही. मग 4 हॅपी हार्मोन्स आहेत आपल्या शरीरामध्ये, म्हणजे तुमच्या भावनांना संतुलित ठेवणार आहे. त्यातलं पहिलं कोणतं आहे, जे मेन आहे ते सेरोटोनिन. हे सेरोटोनिनचं कार्य काय आहे? या सेरोटोनिनला मूड स्टॅबिलायझर असं म्हणतात, भावनांचं संतुलन करणारं यंत्र. जसं तुम्ही बघा, आपल्याकडे पहिले टीव्ही होता, कम्प्युटर होता, तो वेगळं स्टॅबिलायझर घ्यायचो बघा आपण, कारण व्होल्टेज फ्लक्च्युएट झालं, कमी जास्त झालं, आणि स्टॅबिलायझर जर नसेल तर ते टीव्ही किंवा कम्प्युटरच्या आयसीज उडू शकतात. आता ती इनबिल्ट असतं. मग स्टॅबिलायझरचं काय काम आहे? स्टॅबिलायझरचं काम हे आहे की जरी व्होल्टेज तिकडे कमी जास्त झालं तरी या यंत्राला ते बरोबर 225-240 दरम्यान जे काही व्होल्टेज आहे ना ते पोहोचवतं आणि आयसीज उडत नाही. सेम हेच काम सेरोटोनिन करतं. हे जे शरीराचं यंत्र आहे ना, बाहेरची परिस्थिती कमी जास्त झाली, चांगली वाईट झाली, मनासारखं झालं किंवा मनाच्या विरुद्ध घडलं, संकट आलं किंवा अपयश आलं, तर या परिस्थितीत सुद्धा हे सेरोटोनिन काय करतं? स्टॅबिलाइज करतं तुमच्या मूडला, म्हणजे तुमच्या भावनांना. तुम्हाला त्रास होऊ देत नाही. त्याच्यात संतुलन जर झालं या सेरोटोनिनचं, तर तुम्ही आलेल्या प्रसंगाला न चिडता सामोरं जाऊ शकतात, तुम्ही तणाव न घेता जिवंत राहू शकतात, तुम्ही आनंदात राहू शकतात. का बरं? कारण मला छान वाटणं असं ज्यावेळेला आपण म्हणतो, मला आनंद झाला असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्याचं कारण आहे हे सेरोटोनिन. हे संतुलित राहायला पाहिजे. दुसऱ्या एका हार्मोनचं नाव आहे, वाटल्यास लिहा तुम्ही, त्याचं नाव आहे डोपामाइन. डोपामाइन. हे डोपामाइन काय करतं? प्लेजर ज्याला आपण म्हणतो, संवेदना, सुख, हे प्लेजर मिळवणं, सुख मिळवणं आणि मोटिवेशन, याचं काम कोण करतं? याचं काम करतं हे डोपामाइन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही म्हणतात मला वाईट विचार येतात, याचा अर्थ ते डोपामाइनमध्ये चिडचिड होते, याचा अर्थ डोपामाइनमध्ये कमतरता आहे. पण ती कमतरतेसाठी गोळ्या नाही घ्यायच्या. काय करायचं मी सांगणार आहे, जे आपल्या ऋषीमुनी लोकांनी सांगून ठेवलेले. विश्वास. बघा, काही लोक हे सत्संग सुद्धा संशयाने ऐकत असतील, काही लोक विश्वासाने ऐकतात, आणि या विश्वास आणि प्रेमावरती तुमचे नातेसंबंध असतात. अनेकांच्या नातेसंबंधात प्रॉब्लेम आहे, रोज घरात भांडणं. अरे पण ह्या विश्वास आणि प्रेमाची निर्मिती सुद्धा तिसरं ऑक्सिटोसिन नावाचं एक जे हार्मोन आहे ते करत, त्याच्यावरती संतुलन ठेवत असत. दुसरं, काही लागलं तर त्या वेदना सहन करणं, वेदना शामक पेन किलर जे आहे, आणि तुम्हाला रिलॅक्स करण्याचं काम एंडोर्फिन करत असतं. हे सेरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन काय आहेत? हे सगळे हे ग्रंथी निर्माण करणारे सगळे हार्मोन्स आहेत. कळतंय का? पण हे हार्मोन्स नीट ऐका, कशातून निर्माण होत असतात? तर या हार्मोन्सची निर्मिती होण्यासाठी अवतीभोवतीचं वातावरण हे कारणीभूत असतं. तुमचे नातेसंबंध कसे आहेत हे कारणीभूत असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर सकारात्मक आहार घेतला, योग्य आहार घेतला, तरच हे सगळे हार्मोन्स नीट व्यवस्थित चालत असतात, रिलीज होत असतात. तुम्ही जर चुकीचं अन्न घेतलं तर
चुकीचं अन्न घेतल्याच्या नंतर, चुकीचा आहार घेतल्याच्या नंतर 100% या हार्मोन्सचं असंतुलन होतं आणि तुम्हाला रोग येतात. आणि तुम्ही मात्र काय करतात, आहार बरोबर घेण्याच्या ऐवजी तुम्ही गोळ्या घेतात आयुष्यभर. अहो, हे माझं म्हणणं नाही, हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले युक्ता आहार विहारस्य. तुमचा आहार आणि विहार हे बरोबर पाहिजे आहे. इतकंच नाही, तुम्ही रेग्युलरली व्यायाम करतात का? तुम्ही किती वाजता उठतात? तुमची जीवनशैली कशी आहे? याच्यावरती हे हार्मोन्स अवलंबून आहे. आता खरी सत्संगाची सुरुवात होणार आहे. लक्षपूर्वक ऐका. हे जे काही मी सांगतोय ना, हे खूप माहितीपूर्ण आहे, सायंटिफिक आहे. शब्द कदाचित थोडे थोडे जड असतील, पण हे समजून घ्या. सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. हे जे सगळे हार्मोन्स आहेत, जे मी तुम्हाला सांगितले, जे शरीर मनाला संतुलित करतात, जे कंट्रोल करतात, हे सगळे हार्मोन्स. माझा आवाज येतोय ना, तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना? पोहोचतोय. ओके. तर हे सगळे हार्मोन्स जे आहेत ना, हे सगळे हार्मोन्स, लक्षपूर्वक ऐका, हे सगळे हार्मोन्स तयार कुठे होतात? आता गंमत बघा बरं का, खूप इंटरेस्टिंग आहे. हे सगळे हार्मोन्स तयार कुठे होतात? तर हे सगळे हार्मोन्स तयार कुठे होतात? हे कमी जास्त कुठे होतात? तर हे हार्मोन्स तयार करण्याचं काम आपल्या पोटामध्ये, आतड्यामध्ये होत असतं. मी एका ठिकाणी वाचलं होतं की तुमचे 93% रोगांची निर्मिती ही पोटातून होते. मी म्हणायचो सुद्धा की तुमचे 93% रोग पोटातून होतात, आणि त्यासाठी पोट स्वच्छ झालं पाहिजे, पोटाची स्वच्छता झाली पाहिजे, आतड्यांची शुद्धी झाली पाहिजे, शंख प्रक्षालनाची क्रिया दर 2-4 महिन्याला चैतन्य वनात येऊन करायला पाहिजे. मी हे सुद्धा सांगायचो की त्यासाठी आहार कसा घ्यायचा. पण त्यांनी काय होतं हे मला ज्या वेळेला मी अभ्यास केला त्यावेळेला कळालं. आता हे सगळ्या मी ज्या तुम्हाला सगळ्या हार्मोन्स विषयी सांगितलं, याची निर्मिती कुठून होते, तर याची निर्मिती कोण करतं? ऐका. आपल्या पोटामध्ये, आपल्या मोठ्या आतड्यामध्ये बॅक्टेरियाज आहे, जीवाणू आहे, ज्याला आपण गुड बॅक्टेरिया असं म्हणतो. कळतंय का? आपलं हे संपूर्ण शरीर 800 ट्रिलियन पेक्षाही जास्त, 800 ट्रिलियन पेक्षाही जास्त बॅक्टेरिया या शरीरात आहेत, जे बॅक्टेरिया शरीराचं काम चालवतात. म्हणजे किती असतील? 800 ट्रिलियन पेक्षा जास्त. म्हणजे कल्पनाच जर करायची असेल तर एक मोठा कंटेनर असतो ना, मोठा ट्रक ज्याच्यातून कार नेतात, तुम्ही नुसती कल्पना करा म्हणजे तुम्हाला कळेल की या सगळ्या कार त्या कंटेनर मधून काढून टाका, त्याला पूर्ण त्या ट्रकला पॅक करा, आणि त्या संपूर्ण ट्रकमध्ये आपली मोहरी भरून टाका, आणि नंतर तो एक एक दाना मोजत राहा. मोजू शकतात? नाही. त्याच्याही पेक्षा जास्त बॅक्टेरियाज, गुड बॅक्टेरियाज आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आहे, जीवाणू आहेत. आणि हे कधीच कुणी आपल्याला सांगत नाही की शरीर चालवणारं हे सेरोटोनिन, जे लोक म्हणतात ना सेरोटोनिन वाढल्यामुळे आणि कमी झाल्यामुळे आम्हाला रोग आले ना, आमच्या मनावर कंट्रोल राहिला नाही, त्यांनी नीट ऐका की हे शरीर आणि मन संतुलित ठेवणारं हे जे सेरोटोनिन, डोपामाइन यासारखे जे सगळे, एंडोर्फिन यासारखे जे सगळे जे रस आहेत, हार्मोन्स आहेत, हे निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण सहभागी होतं? आपल्या मोठ्या आतड्यातले बॅक्टेरिया, ज्याला इंग्लिशमध्ये गट बॅक्टेरिया असं म्हणतात. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, गट बॅक्टेरिया.
गट म्हणजे ते पोट आणि त्याच्यातले जीवाणू, बॅक्टेरिया. आता हे जे गट बॅक्टेरिया आहे हे काय करतं, तर त्याच्यातलं जे मेन आहे, तुम्ही स्पेलिंग लिहून घ्या वाटल्यास. तुम्ही तुमच्या माहितगार माणसाला विचारा, तुम्ही स्पेलिंग लिहून घ्या. मायक्रोबाईम, MICROBIOME. काय सांगितलं मी? MICROBIOME. काय म्हणतात त्याला? मायक्रोबाईम. आपल्या मोठ्या आतड्यामध्ये हे जे सगळे जीवाणू आहेत, हे जे गुड बॅक्टेरिया आहेत, हे जे गट बॅक्टेरिया आहेत, हे सगळे जीवाणू काय म्हणतो आपण त्याला? मायक्रोबाईम. हे मायक्रोबाईम 95% आपले गुड बॅक्टेरिया आहेत. हे जे मायक्रोबाईम आहे, हे मायक्रोबाईम नीट बघा, हे कार्य समजून घ्या. सेरोटोनिन निर्माण करणाऱ्या फॅटी ऍसिडला, सेरोटोनिन निर्माण करणाऱ्या हे सगळेच रसायन निर्माण करणाऱ्या पेशींना स्टिम्युलेट करण्याचं काम हे गुड बॅक्टेरियाज, हे मायक्रोबाईम तयार करतात. कळतंय का? मी खूप सोप्या शब्दात सांगतो. हे एक आश्चर्य आहे, ही एक जादू आहे जी निसर्गाने करून घेतलेली आपल्या शरीरामध्ये. काय करून घेतली? तर दोन सगळ्यात महत्वाचे SCFA जे आहेत, तुम्ही हे सुद्धा नंतर गुगलवरती सर्च करा, कॅपिटल SCFA. SF म्हणजे काय? SCFA म्हणजे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड. काय करतात ते शॉर्ट टर्म फॅटी ऍसिड? हे सेरोटोनिन वाढवतात, डोपामिन वाढवतात. हे तुम्हाला झोप लागण्यासाठीच जे बाकीचे सगळे आहेत ना, ते रसायन वाढवतात. कोण वाढवतं रसायन? कोण कंट्रोल करतं रसायनांना? हे फॅटी ऍसिड. कुठले कुठले फॅटी ऍसिड? जे दोन मेन फॅटी ऍसिड कुठले कुठले? एक आहे ब्युटीरेट आणि दुसरं आहे ऍसिटेट. सांगा काय आहे? एक ब्युटीरेट, BUTYRAT, हे ब्युटीरेट, आणि दुसरं काय आहे? ऍसिटेट, ACETAT. हे जे दोन महत्वाचे फॅटी ऍसिड आहे, शॉर्ट चेन फॅटी ऍसिड आहे, हे जे सेरोटोनिन वाढवतात. लक्षपूर्वक ऐका, या दोन महत्वाच्या सेरोटोनिन कंट्रोल करणाऱ्या फॅटी ऍसिडची निर्मिती हे मायक्रोबाईम करतात. मायक्रोबाईम म्हणजे कोण? हे चांगले बॅक्टेरिया करतात. कुठे आहेत हे? मोठ्या आतड्यामध्ये. कळालं का? म्हणजे सेरोटोनिन जर तुम्हाला, डोपामिन जर तुम्हाला, तुमचे झोप येण्यासाठी मेलाटोनिन जर तुम्हाला कंट्रोलमध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका, तर तुम्ही तुमचं मायक्रोबाईम हेल्दी ठेवायला पाहिजे, तुमचं आतडं हेल्दी ठेवायला पाहिजे. त्या आतड्यामधले जे जीवाणू आहेत, अब्जावधी जीवाणू आहेत, त्या जीवाणूंना हेल्दी ठेवलं तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील. कळतंय का मी सांगतोय ते? सांगा मला, कळतंय? मग हे जे सगळे आहेत ना, हे सगळे अमिनो ऍसिड्स, हे सगळे आहारातून मिळतात. आणि हे जे मायक्रोबाईम आहे, या मायक्रोबाईमचं काय कार्य आहे? मायक्रोबाईम म्हणजे काय? पोटातले गुड बॅक्टेरिया, याचं कार्य काय आहे? या सगळ्या रोगांना येऊ न देणं. कुठल्या कुठल्या? लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी, अस्थमा, दमा, हे सुद्धा कशामुळे होतं? लक्षपूर्वक आहे का? अस्थमा दमाचे जे पंप घेतात ना लोक, अरे अस्थमा दम्याची निर्मिती सुद्धा मायक्रोबाईम, पोटातले जे आपले मोठ्या आतड्यातले जे जीवाणू आहेत, कुठले जीवाणू? चांगले जीवाणू, शरीरासाठी आवश्यक असलेले जीवाणू, हे जर अनहेल्दी झाले, कशामुळे होतात ते मी सांगणार आहे, पण हे अनहेल्दी झाली तर तुम्हाला अस्थमा होतो. हेच मायक्रोबाईम ॲलर्जीसाठी कारणीभूत आहे. ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे ना, आजकाल तुम्ही बघा, खरं तर ज्यावेळेस मी याचा अभ्यास करत होतो, मन इतकं मला असं वाईट वाटत होतं की खरंच काय झालेलं आहे या लोकांना. मातीची ॲलर्जी लोकांना, धुळीची ॲलर्जी लोकांना, एखाद्या सुगंधाची, वासाची ॲलर्जी लोकांना, आणि त्यासाठी ते वेड्यासारखं गोळ्या घेत राहतात आयुष्यभर.
अरे हे ॲलर्जी सुद्धा कशामुळे होती? मायक्रोबायोमच्या कमतरतेमुळे होती. अरे एवढंच नाही, डायबिटीस, संधिवात, तुमचं मेंदूचं संपूर्ण प्रणाली आणि तुमच्या सगळ्या मानसिक रोगांना येऊ न देणं हे कोण करतं? हे करतं मायक्रोबायोम, म्हणजे पोटातले हे गुड बॅक्टेरिया. अरे म्हणून लक्षपूर्वक ऐका, म्हणून या पोटाला दुसरा मेंदू म्हणतात. हे मी वाचलेलं होतं. पण पोटाला दुसरा मेंदू का म्हणतात हे मला हे अभ्यास करताना कळालं. इंटरेस्टिंग आहे ना? कळतंय सगळ्यांना? मग आता इथून पुढं खरं बघा की आधुनिक वैद्यकशास्त्र तुम्हाला कसं मारतंय. मला इतकं वाईट वाटतं, असा जीव असा तिळतिळ तुटतो माझा तुमच्यासाठी, की कधी कळेल हे लोकांना, कधी समजेल लोकांना, कधी या गोळ्या औषधीतून आणि मरण्याच्या भीतीतून लोक घाबरून बाहेर येतील, या घाबरण्यातून कधी बाहेर येतील. आणि मला खरंच इतकी कृतज्ञता वाटली त्या देवाबद्दल की खरंच देवा, या ज्ञानयोगाचा मार्ग तू दाखवला आणि हजारो लोकांना या ज्ञानयोगाच्या माध्यमातून तू व्यसनमुक्त केलं, तू व्याधीमुक्त केलं. आणि त्याचं कारण हे आज मी तुम्हाला सांगतोय. हे सगळे रोग याची सुरुवात कुठून होते? सगळ्यात महत्वाचे तुमची जीवनशैली, हे खूप महत्वाचं आहे. ऐका लक्षपूर्वक. या मायक्रोबायोमवरती म्हणजे मोठ्या आतड्यातल्या गुड बॅक्टेरियावरती तुमचं आरोग्य अवलंबून आहे. पण लक्षपूर्वक ऐका, हे खूप माहितीपूर्ण आहे. तुम्ही कसा जन्म घेता याच्यावरतून मायक्रोबायोम हेल्दी की अनहेल्दी हे ठरतं. मी प्लीज जे सांगतोय ना ते खूप मोठे मोठे रिसर्च पेपर किंवा खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांनीही सांगितलेलं आहे. मी ते साध्या मराठीत तुम्हाला सांगतोय. अहो, तुमचा जन्म कसा होतो याच्यावरती मायक्रोबायोम हेल्दी की अनहेल्दी हे ठरतं. आणि हे रिसर्च केलेले आहेत की ज्या बाईची डिलिव्हरी, नीट ऐका, ज्या बाईची डिलिव्हरी ही नॉर्मल होते, ते बाळ तिथून येत असताना, लक्षपूर्वक ऐका, ते बाळ तिथून येत असताना त्या क्षणाला तिथं त्याला मायक्रोबायोम तयार होतात, गुड बॅक्टेरिया तिथे तयार होतात. म्हणजे गुड बॅक्टेरिया म्हणजे मायक्रोबायोम जर तुम्हाला तयार व्हावे असं वाटत असेल तर तुमची डिलिव्हरी, तुमच्या बाळाचं चांगलं वाटत असेल ना, तर तुमची डिलिव्हरी ही नॉर्मल झाली पाहिजे. हे रिसर्च केलेले आहेत की जे सिझर होत असतं, सिझर झालेलं बाळ, सिझर करून काढलेलं बाळ, सुरुवात तिथून होते. मायक्रोबायोम अनहेल्दी असतात, मायक्रोबायोम निर्माण होत नाही. बघा तुम्ही. आणि आज जेवढ्या लेडीज आहेत त्या एवढ्या घाबरवून टाकतात. त्यांची जीवनशैली त्यांनी अशी ठेवली आणि अनेक दवाखान्यात ट्रीटमेंट अशी होती की तुमचं सिझरच झालं पाहिजे. बघा तुम्ही, तुमच्या बाळाला आरोग्य देऊन पाठवतायत की तुमच्या बाळाला तुम्ही रोग देऊन पाठवतायत. अरे अगदी क्रिटिकल कंडिशन असेल त्यावेळेला सिझर होऊ द्या ना. पूर्वीच्या काळच्या बायका 5-5, 7-7 डिलिव्हरी त्यांच्या व्हायच्या, पण तरी सुद्धा त्या नॉर्मल व्हायच्या. अरे खोटं वाटलं ना माझं बोलणं, आजही ज्याला तुम्ही स्लम एरिया म्हणता, त्या झोपडपट्टीच्या एरियामध्ये जाऊन बघा, 5-5, 7-7, 8-8 लेकरं असतात. अहो, दवाखान्यातही ते जात नाही हो. सरकारी दवाखान्यात जातात गेलं तर घरी दाई असते, ती त्यांची डिलिव्हरी करते. सगळ्या डिलिव्हऱ्या नॉर्मल होतात, नॉर्मल. खोटे का मी बोलतोय ते? आणि म्हणून तिथले लेकरं बघा, त्यांना रोग येत नाही, इतके वारंवार ते आजारी पडत नाही. काय कारण असेल? कारण त्या ताई कष्ट करतात. अरे मुद्दाम आठवा, तुमच्या त्या आज एवढं घाबरवून टाकलेले बाळ 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 म्हणून तुम्हाला, की तुम्हाला काहीच करू देत नाही. का तुमचं बीपी हाय वाढणार नाही? का पायाला सूज येणार नाही? का सिझर करावं लागणार नाही? अरे पूर्वीच्या काळच्या बायका बघा, त्यांची सासू असेल, आई असेल, ते मुद्दाम जात्यावर दळायला लावायच्या, त्या फरशी पुसायला लावायच्या, त्या काम करायला लावायच्या. कशामुळे? सिझर होऊ नये म्हणून. होतं की नव्हतं? आपल्या भारतात एवढा विचार केलेला आहे बघा.
इतका बारीक विचार केलेला आहे आपल्या भारतामध्ये की जन्म कसा होतो, अरे इथून ते सुरुवात होते, या मायक्रोबायोमची निर्मिती, आणि तिथून त्या रोगांची निर्मिती होते. दुसरं, जन्म ज्यावेळेला त्या बाळाचा झाला तर त्या बाळाला जर लगेचच, नीट ऐका, लगेचच आईचं दूध मिळालं तरी सुद्धा हे जे गुड बॅक्टेरिया आहे याची संख्या वाढते. म्हणजे आईचं दूध जो पितो ना त्याला त्या मायक्रोबायोमच्या संख्यामुळे, ते हेल्दी राहिल्यामुळे मायक्रोबायोम, जे आईचं दूध लहान बाळ पितात त्यांना मानसिक रोग येण्याचं प्रमाण कमी असतं. हे मी सांगत नाही, हे रिसर्च सांगतात. आज मात्र काय झालेलं आहे बघा, जन्म झालेला झाला की त्याला काचेच्या पेटीत ठेवून देतात, आईपासून दूर करतात. अहो विचार करा तुम्ही, आईचं दूध हे खूप आवश्यक आहे, पण त्या पहिल्या 3-4 दिवसामध्ये तुम्ही त्या बाळाला पावडर देतात. पावडर, विचार करा तुम्ही. आणि का पावडर देतात? नाही, आईच्या दूध तयार झालेलं नाही म्हणे, दूध खरंच तयार होणार नाही, निसर्ग त्याचा नियम मोडू शकतो. आणि दुर्दैव असे दुर्दैव की ते आईचं दूध तयार होण्याकरता तुम्ही इंजेक्शन घेतात. इंजेक्शन काय करताय हो तुम्ही तुमच्या शरीराचा? अरे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. या आपल्या शिबिराच्या माध्यमातून लाखो ठिकाणी माझा परिचय, असे शेकडो केसेस मी अनुभवलेले आहेत की जे माझ्याशी जोडले गेले, त्यांची डिलिव्हरी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की दूध तयार होत नाही, त्यांना पावडर द्या. त्या लोकांनी मला फोन केला, माऊली माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर दूध तयार होत नाही, आम्ही काय करू, पावडर देऊ का? मी त्यांना सांगितलं तुम्ही कुठे आहेत? आणि या हॉस्पिटलमध्ये. मी त्यांच्याकडे गेलो, मी लगेचच त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं 1 मिनिट थांबा, पावडर घेण्याच्या अगोदर. मी माझे दोन्ही हात प्रेमाने त्या डिलिव्हरी ज्या झालेल्या ताई आहेत, ज्यांचा विश्वास आहे माझ्यावरती, त्यांच्या डोक्यावरती ठेवला आणि त्यांना फक्त म्हटलं तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही आई आहात. डोक्यावरती हात ठेवून माझी एनर्जी, माझी ऊर्जा त्यांना पाठवली. आणि माझ्यामुळे झालेलं नाहीये, पण मी फक्त हे केलं की त्यांना त्यांच्या आईपणाची जाणीव करून दिली आणि त्यांना म्हटलं की ताई, तुम्ही आता हे चित्र बघा की तुम्ही आई झालात. तुम्ही हे फील करा की तुम्ही तुमच्या बाळाला दूध पाजतायत. तुमचं बाळ ते दूध पिऊन त्याचं पोट भरलेलं आहे, ते खूप आनंदी झालं. असे 10 मिनिट मी त्यांना फक्त पॉझिटिव्ह विचार दिले. असे 10 मिनिट त्या ताईंनी फक्त ते चित्र पाहिलं. अरे हे माझे अनुभव आहेत, असे हजारो लोक आहेत की नंतर 1 तासाच्या आत त्या ताईंना दूध सुरू झालं. काय केलं मी नाहीये, पुन्हा एकदा सांगतो ना, मी कुठला बाबा आहे ना, कुठला चमत्कार आहे ना, कुठला महाराज आहे ना, कीर्तनकार आहे. मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. हे माझ्यामुळे झालेलं नाहीये, मी फक्त एक निमित्त मात्र होतो. मी काय केलं त्या ताईंना, त्याच्या घाबरलेल्या होत्या. चोहीकडनं त्यांना जे ऐकू येत होतं, दूध नाही, दूध नाहीये, दूध नाही, इंजेक्शन इंजेक्शन इंजेक्शन. मी फक्त काय केलं, 10 मिनिटं त्यांचं बाळ त्यांना जवळ दिलं आणि त्या बाळाला जवळ घ्या म्हटलं आणि त्यांना फक्त पॉझिटिव्ह विचार दिले, पॉझिटिव्ह फील करायला लावलं, पॉझिटिव्ह बघायला लावलं आणि त्या दूध तयार झालं. इथून सुरुवात होते ते मायक्रोबायोमची. विचार करा, जन्म सिझरनी नाही झाला पाहिजे, नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. आईचं दूध तुम्हाला मिळालंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त आवश्यक आहे हे समजून घेणं की हे जे मूड बिघडवणारे, हे जे नैराश्य निर्माण करणारे सेरोटोनिन सारखे, लक्षपूर्वक ऐका, डोपामाइन सारखे, झोप बिघडवणारे मेलेटोनिन सारखे हे जे सगळे हार्मोन्स आहे, याचं जर संतुलन बिघडलं, ऐका लक्षपूर्वक, याचं जर संतुलन बिघडलं तर
फक्त एकाच मार्गाने, नैसर्गिक मार्गाने त्याचं संतुलन होऊ शकतं. कोणता मार्ग आहे तो? शांततेत नैसर्गिक सात्विक जेवण करणं. हे अंडरलाईन करा. शांततेत आनंदी राहून नैसर्गिक सात्विक जेवण करणं हा एकच मार्ग आहे. ज्ञानयोग ध्यान शिबिर काय करतं? त्याला बिघडूच देत नाही. छोट्या छोट्या गोष्टी बघा ना, काय करतो आपण? तिथे खेळतो, आपण हसतो, आपण आनंदी राहतो, आपण उत्साही राहतो, आपण स्वतःला विसरून जातो, आपण निसर्गाशी संवाद साधतो, आपण शरीर शुद्धी करतो, आपण मनाची शुद्धी करतो. आणि याच्यातून ते नैसर्गिक पद्धतीने सात्विक अन्न जो ज्ञानयोग गोपाळकाला चैतन्य दिला जातो ना, 5 प्रकारच्या आणि 3 रंगाच्या भाज्या, आपोआप ते सगळे रोग दूर होतात. हे मी सांगत नाहीये, हे रिसर्च पेपर सांगतोय. काय सांगितलं त्यांनी हे सांगितलं, लक्षपूर्वक ऐका. ते हे सांगतात की जर असं जेवण करा की नैराश्य येऊच नाही, पण डिप्रेशन आल्याच्या नंतर जर सेरोटोनिनची कमतरता झाली तर तुम्हाला इंजेक्शनने, तुम्हाला वेगवेगळे केमिकल देऊन, जे डिप्रेस लोक आहेत त्यांना जर सेरोटोनिनची लेवल वाढवली तरी सुद्धा अशा बाह्य उपचारामुळे सेरोटोनिनची लेवल वाढली तरी डिप्रेशन कमी होत नाही. हे मी सांगत नाहीये, हे अभ्यास करून सांगतोय. सेरोटोनिनचं संतुलन हे सात्विक, नैसर्गिक, शाकाहार आणि समाधानातून, आनंदातून जेवण करणं याच्यातूनच होत असतं त्याचं संतुलन. मी पुन्हा सांगतो, मी खूप अभ्यास करून सांगतोय. मी पुन्हा सांगतोय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हे जे मी काल अभ्यास केला त्याच्यातून लक्षात आलं. काय लक्षात आलं? तुम्ही तसेच आहात जसं तुम्ही जेवतात. काय सांगितलं मी? तुम्ही तसेच आहात जसं तुम्ही जेवतात. हे चांगलं सात्विक जेवण 2 गोष्टी देतं. एक शारीरिक मानसिक आरोग्य देतं आणि दुसरं तुमच्या चांगल्या गट मायक्रोबायोमची निर्मिती. ही तुमचं आतडं, त्या आतड्यातलं कार्य, त्या आतड्याची शुद्धी आणि आतड्याचं पचन याच्यावर अवलंबून आहे. कळतंय का? आणि त्याच्यातच ते एका डॉक्टर सांगत होते की हेल्दी मायक्रोबायोम जर निर्माण करायचं असेल तर काय करावं लागणार आहे? शरीराची अशी एक सिस्टीम आहे. गोळ्या घेणारी मंडळी सारखे लक्षपूर्वक ऐका. शरीराची अशी एक सिस्टीम आहे की तुम्ही चुकीचं अन्न खाता, तुम्ही नको ते खाता, तुम्ही व्यसन करतात. हे सगळे व्यसन काय करतं? त्या मायक्रोबायोमला मारून टाकतं. पण तरी सुद्धा शरीर काय करतं? पुन्हा त्या मायक्रोबायोमची पुनर्बांधणी करतं, रिबिल्डिंग करतं. रिबिल्डिंग ऑफ दॅट मायक्रोबायोम हे कंटिन्यू होत असतं. पण हे जे रिबिल्डिंग आहे ना, नीट ऐका, मी अभ्यास करून सांगतोय. फास्ट फूड, चायनीज फूड, पिझ्झा, बर्गर हे सगळे प्रकारचे असले आहार रिबिल्डिंग ऑफ मायक्रोबायोम्स होऊ देत नाही. नीट ऐका. जगात सगळ्यात जास्त प्रमाण युरोपियन कंट्रीज, जगात सगळ्या रोगांचं प्रमाण अमेरिकन ज्या सगळ्या प्रांत आहेत त्याच्यामध्ये का बरे? कारण तिथे त्यांना कच्च्या भाज्या खायला मिळत नाही आणि म्हणून तिथं कंटिन्यू बर्फ असतो. कच्चं हिरवं तयार होण्याकरता लागतो सूर्य. तिथे 6-6 महिने बर्फ असतो. म्हणून ते तयार करून ठेवतात. पाव कापायचा, त्याच्यात भाजी टाकायची, गरम करून ठेवायचं, ते फ्रीजमध्ये ठेवायचं. त्यांच्याकडे पर्याय नाहीये. पण ते तसलं जेवण पर्याय नाही म्हणून करतात, म्हणून सगळ्यात जास्त आजारी तिकडचे लोक आहेत. अरे भारतात तुम्ही राहता, तुम्हाला सूर्यप्रकाश
आहे, हिरव्या भाज्या आहे. अरे भाजीवाली बाई तुम्हाला घरामध्ये भाजी आणून देते, पण तुम्हाला त्या भाज्या खात नाही. आजकालचे सगळे तरुण पोरं फास्ट फूड खातात, चायनीज खातात. एखाद्या वेळेला घेतलं काही हरकत नाही, पण सातत्याने चायनीज, सातत्याने बेकरी प्रोडक्ट आणि सातत्याने, हे मी सांगत नाही हो, हे सगळं अभ्यास करून सांगतोय की मांसाहार करणाऱ्यांचं, नॉनव्हेज खाणाऱ्यांचं मायक्रोबाईम हेल्दी कधीच नसतं. ते मायक्रोबाईम मारल्या जातं, गुड बॅक्टेरिया मारल्या जातात आणि म्हणून त्यांच्यात जास्त प्रमाणे. पण दुर्दैव असं आहे की आज हे सगळे जे मीट इंडस्ट्री आहे, हे सगळे नॉनव्हेज करणाऱ्या ज्या फॅक्टरी आहे, यांनी एवढं पसरवलं, एवढं पसरवलं, एवढं पसरवलं. त्यांनी MBBSच्या पुस्तकात टाकलं, काय टाकलं, पहिलीपासून तर कुठपर्यंत, MBBS होईपर्यंत टाकलं की मांसाहार खा, मांसाहार करा, मांसाहार करा, मांसाहार करा. मला इतकं वाईट वाटतंय की आज चांगले चांगले शाकाहारी लोक दवाखान्यात गेलात ना, तुम्हाला तिथून सूचना मिळते की मांसाहार सुरू कर, व्हिटॅमिन B12 तुझं चांगलं राहील. असं जीवाचा संताप होतो कधी कधी, काय करू काय नाही असं होतं. का बरं, मला वैयक्तिक मी चांगला हो, मी हेल्दी आहे, पण हे जे लोक फसवल्या जातात ना, मला असं वाईट वाटतंय. अरे चांगले चांगले माळकरी लोक दवाखान्यात गेले, हाडं दुखतायत ना, थायरॉइडची कमतरता आहे ना, हिमोग्लोबिन पाहिजे ना, मांसाहार खरं शिकवतात. आणि आपली बुद्धी वापरत नाही. आपण कधीच कधीच स्वतः अभ्यास करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी जीभ आहे ना, या जीभीवर तुमचा कंट्रोल नाही. आजपर्यंत जे आवश्यक आहे ते कधीच खाल्लेलं नाही, तुम्ही जिभेला आवडणारं खातात. अरे नका ठेवू माझ्यावरती विश्वास. तुम्ही 6 महिने शाकाहारी होऊन बघा आणि बघा तुमच्या सगळ्या गोळ्या सुटतात की नाही सुटत, जर मी सांगितलेल्या पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या तर. शाकाहारी राहा पहिल्यांदा. हे मी सांगत नाहीये, हे आपल्या भारतामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. अरे गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. 17व्या अध्यायात 8व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने हेच सांगितलं, आयु सत्व बल आरोग्य सुखप्रीती विवर्धनाः रस्यः स्निग्धः स्थिरः हृदयः आहारः सात्विक प्रियः. 17वा अध्याय 8वा श्लोक. हे समजण्यासाठी सुद्धा आहे ना, सात्विकता लागेल तेवढी. जिभेचे गुलाम झालेले लोक, तुमचं ब्रेन वॉशिंग करून कंटिन्यू मांसाहार करणारे लोक, हे ऐकू सुद्धा शकत नाही आणि समजून सुद्धा घेऊ शकत नाही. ते श्रीकृष्णाला सुद्धा खोटे ठरवतील. काढा 17वा अध्याय आणि 8वा श्लोक, बघा तुम्ही की सात्विक माणसाला कुठला आहार आवडतो. कुठला? जो आपण ज्ञानगोपाळकाला करतो ना, तो आहार, नैसर्गिक जेवण. अरे हेच गौतम बुद्धांनी सम्यक आहार हा शब्द सांगितलेला आहे की कुठल्या प्राण्याची हत्या करू नका म्हणून. हेच महावीरांनी सांगितलं. मी पुन्हा पुन्हा विचारतोय, उत्तर द्या. जगात आपल्या खरे जे संत होऊन गेलेले, खरे संत, या कुठल्या खऱ्या संतांनी मांसाहार कर, तुझ्या आरोग्यासाठी चांगले असं लिहिलेलं? बिलकुल नाही लिहिलेलं. आज मात्र वैद्यकशास्त्रात मांसाहार मांसाहार मांसाहार. का बरं? कारण त्यांना ते शिकलेले आहेत. ते तुम्ही ते घेतायत. रोज पोरांना अंडी खाऊ घालतात प्रोटीनसाठी, रोज नॉनव्हेज खाऊ घालतायत तुम्ही. जाहिराती येत आहेत, फेसबुकवरती टाकतायत. अरे पहिले थोडंसं एक वाटायचं की नाही मी शाकाहारी, याचा अभिमान होता. आज तो अभिमान राहिलेला नाही. हे नाही पटलं ना, मला काही नाही. मी काही तुमचा मालक नाही. तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहेत. तुम्हाला गोळ्यांमध्येच मारायचंय, तुम्हाला गोळ्यांमध्येच राहायचंय, तुम्हाला दवाखान्यात जायचंय ना, तुम्ही नका बदलू. पण हा सत्संग म्हणजे एक सुवर्ण संधी. अरे होऊन तर बघ संपूर्ण शाकाहारी. जेवण कसं करतायत त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि पुढचं वाक्य आहे का, त्याच्यात त्यांनी सांगितलं की मांसाहार फास्ट फूड हे रिबिल्डिंग ऑफ गट बॅक्टेरिया करू देत नाही. मांसाहार आणि फास्ट फूड हे रिबिल्डिंग ऑफ मायक्रोबायोम करू देत नाही. पण याच्याही पेक्षा खतरनाक, जेवढ्या तुम्ही पेनकिलर्स घेतात आणि जेवढे अँटीबायोटिक तुम्ही घेतात,
हे अँटीबायोटिक आणि पेन किलर हे जर तुम्ही घेतलं 1001% आपलं शरीर गुड बॅक्टेरियांची निर्मिती करणं बंद करतं. शरीरातले आतड्यातले गुड बॅक्टेरिया 1001% मारल्या जातात आणि त्याचा वाईट परिणाम हृदयावरती होतो. हे सत्य आहे. तुम्ही अंग दुखते पेन किलर, अंग दुखते पेन किलर, अंग दुखते डोकं दुखते घ्या नाईसची गोळी, डोकं दुखते घ्या कॉम्बिफ्लिमची गोळी, आजारी पडला ताप आला घ्या अँटीबायोटिक, घ्या अँटीबायोटिक, घ्या अँटीबायोटिक. अरे देत राहा त्याला ते केमिकल त्या गोळ्यांमधून आणि मारून टाका तुमच्या मायक्रोबायोमला, गुड बॅक्टेरियाला. करा तुमच्या हृदयावरती परिणाम. आणि म्हणून माझी तर खात्री हो, आता कसं आहे बोलू शकत नाही असं. हे असं बोललं ना तर सत्य बोलणाऱ्यावरती केस करतात. पण अनेक लोकांना ज्यांना कोरोना होतो, कोरोना झाल्याच्या नंतर अगदी आता एक पत्रकार गेले बघा, रोहित, किंवा अनेक लोक चांगले चांगले, कोरोना त्यांचा बरा होतो आणि त्यांना अटॅक येतो, हृदय बंद पडतं, हार्ट त्यांचं फेल होतं आणि मग ते मरतात. वरती काय देतात? वरती देतात कोरोनाने मेला आणि खालची बातमी जर तुम्ही बघितली ती बातमी काय असते? हार्ट फेल होतो, कोरोना झाला हार्ट फेल झाला. हार्ट फेल कसं झालं? दवाखान्यात जाण्यापूर्वी हार्ट फेल झालेलं नव्हतं. त्याच कुणी मारलं त्याला? त्याला कुणी मारलं? त्याला मारलं या अँटीबायोटिकने. नाही बोलू शकत पण हे सुद्धा वेगवेगळे जे गोळ्या आहेत ना हे सुद्धा बदलत. तुम्ही प्रयोगशाळा गिनीपिंग असतात ना, तुम्ही प्रयोगशाळा पहिले काय सांगितलं? हायड्रोक्लोरोक्विन ही गोळी कोरोना येऊ देत नाही. हायड्रोक्लोरोक्विन जिकडं तिकडं भाव वाढून गेले. आता काय सांगितलं? हायड्रोक्लोरोक्विन बिलकुल कोरोना दूर करत नाही. मग दिले कसं काय? त्याचा काहीच परिणाम आमच्या शरीरावरती झाला नसेल. अरे फेसबुकवरती 150 लोक टाकतायत 10 गोळ्यांची चित्र, 10 गोळ्या, आणि त्या 10 गोळ्या ते देतात आणि सांगतात की या 10 गोळ्या कोरोनामध्ये घ्या तुम्ही बरे होताल. घ्यायच्या नाही माऊली, मग आवश्यक आहे त्या घ्या ना. व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या घेतायत तुम्ही. अरे व्हिटॅमिन सी साठी लिंबू वर्गीय सगळे फळं खा ना. व्हिटॅमिन डी साठी अरे 1 तास बैस रे बाबा तू उन्हात. हे का नाही शिकवत कोणी? हे तुम्हाला पटो नाही तर न पटो, हे लक्षात घ्या. आणि याच्याही पुढे जाऊन मला एवढा धक्का बसला त्या डॉक्टरांनी, आणि ते जे डॉक्टर होते कोण होते ते डॉक्टर? सगळ्या डॉक्टरांसमोर बोलणारे ते डॉक्टर होते. टेडेक्स नावाच्या युट्यूबवरती व्हिडिओ आहे, तुम्ही टाका व्हॉट इज मायक्रोबाईम टाका तुम्ही युट्यूबवरती, नंतर कदाचित तो व्हिडिओ तुम्हाला बघायला येईल. त्यांनी हे सांगितलं, ऐका, त्यांनी सांगितलं की तुम्ही सॅनिटायझर जर वापरलं, तुम्ही जर सॅनिटायझर वापरलं तर तुमच्या शरीरामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया मरून जातात. खरंच खूप वाईट वाटतं. लोकांना कसं समजावं कळत नाही. सॅनिटायझर वापरल्याच्या नंतर तुमचे हे सगळे मरून जातात. तुम्ही जे वेगवेगळे सगळे उन्हात जायचं काय शिकवतात तुम्हाला? सनस्क्रीन लोशन लाव. अरे हे जे सगळे लोशन आणि हे जे सगळी इंडस्ट्री आहे ना, मी वाटल्यास आपल्या ग्रुपवरती एक व्हिडिओ टाकतो तुम्हाला, 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. या सगळ्यांमध्ये जे कुठले स्टेरॉइड्स वापरलेले आहेत, या सगळ्या स्टेरॉइड्समुळे कसा कॅन्सर होतो हे त्याच्यात दिलेलं आहे. पण ते कोणी ऐकत नाही का? कारण यांच्या जाहिराती एवढ्या प्रचंड आहे. दर सेकंदाला जाहिरात, दर सेकंदाला जाहिरात, दर सेकंदाला जाहिरात. आणि झालेलं काय? त्याच्यामुळे ब्रेन वॉशिंग झालं. तुम्हाला सत्य समजूच शकत नाही. खोटं ओरडून ओरडून रोज तुमच्या कानावरती टाकलं ना ते तुम्हाला खरं वाटायला लागतं. सॅनिटायझर हा शब्द तरी तुम्हाला माहिती होता? लोक एवढे पागल झाले, एवढे घाबरतात मरायला. अरे बापाला जरी जायचं नाही त्याच्या अंगावरती ते सॅनिटायझर फवारतील आणि मग त्याला मिठी मारतील.
दरवाजा उघडायचा ना, सॅनिटायझर. अरे घरामध्ये एखाद्या वस्तूला सॅनिटायझर, ती पोळीला सुद्धा मार सॅनिटायझर. किती भयानक झालेलं आहे बघा तुम्ही. किती विक्री झाली सॅनिटायझरची. मी आजपर्यंत कधी वापरलं नाही. आणि त्याच, अरे त्याच्याऐवजी मातीत हात धुवून घे ना तू. त्याच डॉक्टरांनी सांगितलं की त्या, मी सांगत नाही बरं का, आणि ती बाई जी डॉक्टर बाई सांगणार होती ती भारतातली नव्हती, ती परदेशातली होती. तिने सांगितलं त्याच्याऐवजी मातीत हात धुवा म्हणे. काय करायचो पहिले आपण? आपले भांडे पण कशाने घासायचो आपण? हे आज ते लोक पुन्हा सांगायला लागले. काय करायचो आपण? पहिले खेळ कोणते होते? चक्का खेळायचो आपण, विट्टी दांडू खेळायचो आपण, मातीत किल्ले बनवायचो आपण. आज तुमच्या डोक्यात घातलं. एक जणांनी मला विचारलं, मौली कोरोना आहे, मग कच्च्या भाज्या कशा खायच्या? काय संबंध त्याचा आणि कच्च्या भाज्यांचा? अरे मी 70% कच्च्या भाज्या रोज खातो, मला तर काही झालेलं नाहीये. पण तुमच्या डोक्यात कसं टाकलेलं आहे बघा तुम्ही एकदा. आणि सांगितलं ना मी, तरी सुद्धा तुम्हाला हे कळत नाहीये. अरे उन्हात बसा, मातीत जा ना तुम्ही. अरे मातीपासून हे शरीर तयार झालेलं आहे ना. नाही झालं? एखादा माणूस मेला, काय म्हणता तुम्ही? मातीला गेलो होतो, त्याच्या मातीतूनच आलंय, मातीतच जायचंय, पण मातीचा संबंधच सोडला. काय करून टाकलेलं तुम्ही स्वतःला नाजूक. आज घराघरामध्ये काय केलं तुम्ही? फिल्टर लावलं, फिल्टर पाणी पिण्यासाठी. आणि त्याचा जो टीडीआर ते काय असतं ना, ते 50 पेक्षाही कमी केलं. अरे फिल्टर जर लावलं ना, त्याचा जो टीडीआर आहे ना, तो 200 पर्यंत ठेवला पाहिजे. काय करून टाकताय तुम्ही तुमच्या शरीराचा आरोग्य? खूप तळमळीने सांगतोय मी स्वतः. मला खरं ते करण्याची, सांगण्याची, बोंबलायची एवढी गरज नाहीये, कारण मी आणि माझा परिवार ते करतोय, म्हणून आम्ही निरोगी आहे. ज्ञानयोगाशी जोडले गेले लाखो लोक जोडलेले गेले निरोगी आहे. पण हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला खूप तळमळी सांगतोय, अरे करून तर बघा. अविश्वास ठेवा, पण करून तर बघा. मी पहिलेही सांगितलेलं आहे की अरे जास्त पूर्वी नाही हो, जास्त पूर्वी नाही, एक 20 वर्षापूर्वी आपण ज्या वेळेला लहान होतो, आठवा तुमचे शाळेचे दिवस, प्रत्येकाने आठवा. कुणीही वॉटर बॅग न्यायचं नाही, कुणीच न्यायचं नाही वॉटर बॅग. त्या शाळेत एकच हौद, ग्लास नसायचा, तोटी असायची. आठवतो तुम्हाला? मला रिस्पॉन्स द्या, बोला. तो हौद बापजेंनी मी तरी कधी धुतलेला बघितला नाही. वास यायचा शेवाळाचा त्या पाण्याचा, बरोबर आहे. आलो की पळत पळत तिथंच हात धुवायचा, तिथंच त्या तोटीने पाणी प्यायचं उंजळीमध्ये. कधी आजारी पडले हो तुम्ही? कधी पडले आजारी? पडले? नीट वाक्य लक्षात ठेवा माझं, लक्षपूर्वक ऐका, पूर्ण मनापासून ऐका. ज्या वेळेला, ऐका, ह्युमन सायकोलॉजी असं सांगते की आपल्या मनात एखाद्या आजाराबद्दल थोडीशी जरी भीती असेल तरी मेंदू त्या आजाराची लक्षणे शरीरात निर्माण करतो. मानवी मेंदू इतका शक्तिशाली आहे की तो एखादा आजार निर्माण करू शकतो किंवा एखाद्या आजाराला पूर्ण बरं करू शकतो. पुन्हा एकदा मी हे वाक्य सांगतोय, पुन्हा एकदा मनापासून ऐका. याच्यावरती सुद्धा प्लेसिबो इफेक्ट म्हणून प्रयोग केलेले आहेत. पुन्हा एकदा डबल रिपीट होईल, पण ऐका. ह्युमन सायकोलॉजी असं सांगते की आपल्या मनात एखाद्या आजाराबद्दल थोडीशी जरी भीती असेल तरी मेंदू त्या आजाराची लक्षणं शरीरात निर्माण करतो. मानवी मेंदू एवढा शक्तिशाली आहे की तो एखादा आजार निर्माणही करू शकतो आणि तो एखादा आजार संपूर्णपणे बरा सुद्धा करू शकतो.
हे मी सांगत नाही, हे सायकोलॉजिस्ट लोक सांगतात. बघा तुम्ही. आणि आज कशी भीती बसलेली आहे. मला रोज कित्येक फोन येतात, रडतात ते, माऊली ताप आला, माऊली ताप आला, माऊली. अरे ताप येणं म्हणजे कोरोनाच होणं आहे? इतकं वाईट वाटतं ना, इतकं वाईट वाटतं. आणि मी हे 20 वर्षापासून सांगतोय. मी 20 वर्षापूर्वी हे सांगितलं होतं. अरे आता तरी सुधरा, प्राणायाम करा, निसर्गात जा, शिबिरात या, वनात सहपरिवार या, नाही तर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरावं लागतं, मरताल तुम्ही. लोक तेव्हा मला नावं ठेवायचे, पागल म्हणायचे मला. लोक म्हणायचे काही पागल सारखं सांगतंय, काही वेडेपणा करतंय. आणि आज काय परिस्थिती सांगा मला. 20 वर्षाच्या नंतर मला फोन येतात, माऊली तुम्ही बोलले होते तसं. ऑक्सिजनसाठी मरतायत लोक, सिलेंडर घेऊन घेऊन फिरतायत. पोर्टेबल ऑक्सिजन छोटे छोटे किट काढलेले आहेत, ते घेऊन फिरतायत. अरे काहीतरी तर वाटू द्या, जीवनात बदल करा ना. बघा तुम्ही काय करतायत तुम्ही. हे खूप तळमळ आहे हो, म्हणून सांगतोय तुम्हाला. आणि म्हणून पहिला बदल जर करायचा असेल तर पहिला बदल नैसर्गिक जीवन पाहिजे. किती दिवस झाले हो तुम्ही गच्चीवरती ताऱ्यांना बघत, मोबाईल खाली ठेवला, गच्चीवरती गेलात आणि ताऱ्यांना बघत झोपले, ताऱ्यांविषयी चर्चा करत झोपले. परिणाम होतो त्याचा मायक्रोबायोमवरती. किती दिवस झाले तुम्ही पावसात भिजले, किती दिवस झाले तुम्ही डोंगरावरती गेले. हो, यांनी तर जिम बंद करून टाकल्या. ह्या लोकांचं तर असं आहे, मला ती टीव्ही वाल्यांचं कळत नाही. काही झालं की भाजीवाल्यांचेच फोटो देतात, काही झालं की भाजी मंडईत कशी गर्दी, भाजी मंडईत कशी गर्दी, आणि कुठले फोटो काढतात. जिथे ते आडत असताना सकाळी 3:30-4 ला लोक येतात, सकाळी सकाळी ते भाजीवाले, नंतर भाजीवाले घेऊन फिरत, तिथला फोटो काढतात. कधीतरी चिकन मटणाच्या दुकानाच्या समोरचाही फोटो काढा ना. मग शेतकऱ्यांनी मरून जायचं, शेतकऱ्यांनी विकायचंच नाही ते. काही झालं की भाजीवरती येतात. हे वेगवेगळे राजकारणी लोक किती लोक घेऊन फिरतायत. आज आता निवडणुकीचा आहे ना रिझल्ट, बघा कोरोना कुठे जातो. हे बोलूही शकत नाही हो, असं करून ठेवलेलं आहे. कशी परिस्थिती आहे. मी तर कधी कधी विचार करतो, खरंच विचार करतो, की माझं जगच वेगळं आहे आणि तुमचं जगच वेगळं आहे. मला तुमच्या जगातच यायचं नाही, कारण तुमच्या जगात हे सगळं. मी एवढा आनंदी, मी इतका आनंदी, मला मला एकाही व्यक्तीबद्दल कधी राग येत नाही. तुम्ही मला शिव्या दिल्या ना तरी मला वाईट वाटत नाही, आणि तुम्ही माझं कौतुक केलं तरी मी हरभऱ्याच्या झाडावरती चढत नाही. मी माझ्या आनंदात मस्त आहे. मी माझ्या परमेश्वरासोबत आहे. आणि ज्ञानयोग ध्यान शिबिर तेच आहे. माझे सगळे साधक हे या जगातले नाहीच आहे, बस हे त्या परमेश्वराच्या सोबत आहेत. काय या जगामध्ये कसलं वातावरण करून ठेवले सगळं घाणेरडं. जिम बंद केल्या, हॉस्पिटल्स उघडे आहेत सगळे, पाहिजेच हॉस्पिटल, पण त्याच्यासोबत प्राणायामाचे शिबिर का नाही घेऊ देतो तुम्ही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून कधी प्रयोग केला का हो तुम्ही. निदान प्रयोग तरी केला का की प्राणायामाने काही कोरोनावरती फरक पडतो का. नैसर्गिक जेवण केलं तर काही कोरोनाने फरक पडतो का. आयुर्वेदाने काही फरक पडतो का. अहो करू तो द्या आम्हाला. काही चूक झाली, कोणी मेलं तर द्या ना शिक्षा आम्हाला. पण नाही, प्रोटोकॉल आहे कुठल्या कंपन्यांचा, त्या मेडिसिन बनवणाऱ्या कंपन्यांचा, तसंच चाललं पाहिजे. खरंच काय करून ठेवलं. इतकं इतकं वाईट वाटतं ना, खूप जीव तुटतो की कसं सांगावं. किती दिवस झाले डोंगरावरती गेली, किती दिवस झाले मला उत्तर द्या तुम्ही, की लहान बाळासारखं नाचलात, खेळलात हो तुम्ही. किती दिवस झाले भजनं म्हटले, मस्त नाचले तुम्ही. लोकांचं तर असं आहे, तुमच्यापैकी कित्येक लोक आहेत ज्यावेळेला शिबिर करतात ना, तर शिबिर केल्याच्या नंतर ते शिबिराकडे सुद्धा जीवनशैली म्हणून बघत नाही, शिबिराकडे सुद्धा ते काय म्हणून बघतात, ते एक शिबिर, माऊलीच्या थोबाडावर पैसे फेका, फेकले तिकडे 1000 रुपये की आमचे रोग दूर झाले पाहिजे. ना त्यांच्यात माऊलीविषयी प्रेम, ना त्यांना शिबिराविषयी आपुलकी, ना त्यांना हे परिवार वाटतं. अरे तुमच्यापैकी अनेक लोकांचे वाक्य काय, एकदा शिबिर केलं ना झालं ना, मग पुन्हा काय करायचं, पुन्हा पुन्हा काय सत्संग ऐकायचा.
अरे पुन्हा पुन्हा काय सत्संग ऐकायचा असं म्हणणारे लोक मला उत्तर द्या. पुन्हा पुन्हा 30-30 सिरियल काय बघायची असं का म्हणत नाही हो तुम्ही? काय दाखवतात सिरियल मध्ये? काल सहज ते खाली एका ठिकाणी गेलो होतो मी, तिथं सिरियल चालू होती त्या तुमच्या बबड्याची. काय दाखवत होते? त्या बाबाचं दुसऱ्या बाईसोबत लफडं. अरे खोटं बोलत नाही तुम्ही. तुमच्या घरात बसतात खोरड्यात, माझ्याकडे 1000 फोन रोज येतात. अनेक बायका नवऱ्यावरती याच्यामुळे संशय घेत आहेत की ह्या बाईचं असं आहे ना, माझ्या नवऱ्याचं पण तसं असेल. मनात का बरं ती रोज घाण टाकतायत ना. मग सत्संग रोज रोज का ऐकायचा? सत्संग 2-2 तास का ऐकायचा असं म्हणणारे लोक मला उत्तर द्या. 4-4 तास टीव्ही आणि सिनेमा आणि या सगळ्या सिरियल रोज का बरं बघायच्या असं कधी डोक्यात येत नाही का तुमच्या? अरे साधा आतड्याची शुद्धी करण्यासाठी मी सांगतो की 3 महिन्यातून एकदा शंख प्रक्षालन करा. आणि मध्ये मध्ये तुम्ही 100% सर्वांनी मी तुम्हाला ते सांगितलेले एनिमाचा वापर करा. हे एनिमामुळे, या शंख प्रक्षालनामुळे हे गुड बॅक्टेरियांची निर्मिती नीट होते, व्यवस्थित होते. त्याच्यातही लोकांचं डोकं कसं आहे बघा. चांगल्यावर संशय आणि वाईटावर विश्वास. नाही नाही ते एनिमाची सवय लागून जाईल म्हणे. काय होणार सवय लागून? एक तर सवय लागत नाही, पण एनिमाची जर सवय लागली काय होणार? काय टाकताय तुम्ही? साधं पाणी येते. मग हे जे लोक आहेत एनिमाची सवय लागते असे म्हणणारे, तुम्हाला असं कधीच वाटत नाही का की या गोळ्यांची काय सवय लावून घेतली मी? का गोळ्यांची सवय लावून घेतली? रोज 5-5, 8-8, 10-10 जेवणापेक्षा जास्त गोळ्या घेता आणि गोळ्यांवरती जिवंत आहेत तुम्ही. काय केलं हो तुम्ही? तुमच्या शरीराचं इतकं सुंदर शरीर परमात्म्याने दिलं होतं. ही जी वृत्ती आहे ना तुमची, याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. काय भजनावरती नाचायचं? पागलपणा आहे ते, येडेपणा आहे तो. हा पण त्या दवाखान्यात बिलाच्या तालावर नाचतात ना, ते चालतं तुम्हाला. अनेक आईबाप म्हणतात एकदा शिबिर केलं ना पुन्हा शिबिराचं नाव नाही काढायचं. काय जाते शिबिराला? काय जातो शिबिराला? पण हेच लेकरं यांनी व्यसन केलं ना, यांना चालतं. दारू पिली माझ्या पोरांनी, चालेल, काही हरकत नाही, करतात पोरं फ्रेंड सोबत, काही प्रॉब्लेम नाही. पण यांनी पुन्हा पुन्हा माऊलीकडे जायचं नाही, ही वृत्ती आहे ना, म्हणून हे सगळे प्रॉब्लेम आहेत. सवयी लावून घ्यायच्या तर चांगल्या सवयी लावून घ्या ना. काय रोज रोज कच्चं खायचं असं म्हणणारे लोक काय रोज रोज पैसे देऊन ते गोळ्या औषधं घ्यायचे हे नाही विचार करत. थोडं तरी बदल करा, वैचारिक बदल करा. थोडं निदान माऊली काय बोलतात, वेडा का होईना, वेडा जरी वाटलो मी, वेडा तर वेडा, विचार तर करा. किती दिवस झाले विचार करा ह्या सगळ्या गोष्टी करून. सहपरिवार लहान लेकराला सोबत घेऊन सत्संगात बसायला पाहिजे. सहपरिवार प्राणायाम करायला पाहिजे. आणि हे मी सांगत नाही, हे त्या डॉक्टरांनी सांगितलं की केवळ 3 मार्ग आहेत. कुठले 3 मार्ग? नंबर 1, कशाची 3 मार्ग? गुड बॅक्टेरिया डेव्हलप करणं. गुड बॅक्टेरिया डेव्हलप केलं, मायक्रोबायोम जर डेव्हलप केलं तर या सगळ्या ज्या रसायनांचं, या ज्या ग्रंथी आहेत, रसायन निर्माण करतं, या रसायनांची निर्मिती संतुलित राहील. आणि रसायनांची निर्मिती जर संतुलित राहिली ना, तरच रसायनांची निर्मिती संतुलित राहिली तरच शारीरिक मानसिक रोग दूर होतील आणि गोळ्यांशिवाय तुम्ही जगू शकतील. आणि त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे? फक्त 3 मार्ग. नंबर 1, फायबर असलेला नैसर्गिक अन्न. फायबर असलेलं नैसर्गिक अन्न रोज 30 ग्रॅम फायबर तुमच्या पोटात शरीराला गरजेचं आहे. 30 ग्रॅम फायबर. कधी कुठलं विचारा, हे फायबर चिकन मधून, अंड्यामधून, मटन मधून मिळतं, माशांमधून मिळतं? बिलकुल नाही. या फायबर 30 ग्रॅम फायबरसाठी एक आणि फक्त एकच उपाय आहे. ज्ञानयोग गोपाळकाला 70% कच्च्या भाज्या. अरे करून तर बघा, गोळ्यांशिवाय तुमचं शुगर नॉर्मल होते की नाही. नंबर 2 काय सांगितलं नाही? फिटनेस म्हणजे रोज व्यायाम, रोज सकाळी केलेला व्यायाम. आणि नंबर 3, हेल्दी माइंड, पॉझिटिव्ह विचार. बस हे 3 मार्ग आहेत. म्हणजे आता लक्षपूर्वक ऐका बरं का, हे किती गंमत आहे बघा. तुम्ही ज्या वेळेला जेवण करताना कसं जेवण करतात? टीव्ही बघत, चिडचिड करत, शिव्या घरात बायकोला आणि मोबाईल बघत असं जेवण करता? नाही.
हे मायक्रोवेव्ह तयार व्हायला पाहिजे. मायक्रोवेव्ह शब्द वापरला नाही अहो, पण आपल्या भारतात पहिल्यापासूनही सांगितलेले जेवण कसं करायला पाहिजे हे आहे की नाही तुम्हीच मला सांगा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हे सांगितलं की नाही सांगितलं? काय आहे चार चार श्लोकाचा अर्थ काय? चार चार ओळींचा अर्थ काय श्लोकाचा? या श्लोकाचा अर्थ आहे की देवाचं नाव घेत जर तू शांततेत जेवण केलं, हे पोट भरण्याचं मशीन नाही, काही कोंबू नको, घाणेरडे टाकू नको, याच्यात जर तू शाकाहार सात्विक आहार आणि देवाचं नाव घेत जर तू केलं ना, तर तुझे मायक्रोबाईम, तर तुझे गुड बॅक्टेरिया नीट व्यवस्थित राहतील. कशामुळे? किती बारकाईने अभ्यास केला असेल बघा. उदर भरणं नुसतं पोट भरणं नाही, जाणीजे यज्ञ कर्म. हे पोट म्हणजे एक यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी घाण गटार टाकायची नाही. गटार जे टाकतो ती घाण टाकायची नाही. या यज्ञात आहुती देण्यासाठी तुझं चांगलंच अन्न टाक, त्याच्यातूनच तुझं आरोग्य चांगलं राहील. हे सांगितलेलं आहे की नाही? अरे हे जुन्या लोकांना माहिती. आजही जुने लोक ज्यांना तुम्ही पागल म्हणतात ना, नसल श्लोक येत, पण तरी सुद्धा तुम्ही बघा काय घेतील, एक एक घास काढून ठेवतील, त्याच्यात पाणी टाकतील, फिरवतील ताट, राम कृष्ण हरी पांडुरंगा जेवायला दिलं धन्यवाद म्हणतील आणि नंतर जेवतील. का बरं? ते जेवण म्हणून करत नाही, ते प्रसाद म्हणून करतात. किती पालकांनी हे संस्कार दिले हो तुमच्या लेकरांना? इथून आहे ती मायक्रोवेव्हची निर्मिती, लक्षात ठेवा. इथून आहे. आजही खेडेगावातल्या लोकांना हे असले घाणेरडे रोग येत नाहीत. जिथे खरंच खेडेगावात आहेत, शहराचं वारं ज्यांना लागलेलं नाही, तुम्ही बघा. का बरं? आजही तुम्ही पंगत बसल्याच्या नंतर बघा काय होतं. पंगत बसल्याच्या नंतर कैलास राणा शिवचंद हे काय होतं, सुरुवात करतात. एकाचा श्लोक झाले की दुसरा म्हणतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, ते झालं की तिसरा श्लोक म्हणतो. हे आहे की नाही सांगा मला. हो नाही बोला. ही सिस्टीम भारताची केवढी सुंदर होती तुम्हीच बघा. अरे हेच वेगवेगळ्या संतांनी सांगितलेले. काय सांगितलं? कसं जेवण करायला पाहिजे? जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. नाही सांगितलंय? काय सांगितलं? जनी भोजनी नाम वाचे वदावे. अरे बाबा, अरे लेकरा माणसा, हे जेवण असं करू नको काही पण घाणेरडं बघत. का बरं? त्या जेवणातून तुझं मन, तुझे विचार, तुझं शरीर, तुझ्या कुटुंबातलं वातावरण, तुझी मायक्रोबायोम तयार होतात. जनी भोजनी नाम वाचे वदावे, देवाचं नाव घेत जेवण कर. एवढं सोपं आहे हो त्याचं उत्तर. गोळ्या घेत मरू नका. अति आदरे गत्य घोषित जावे, ते आदर ठेव, समाधान ठेव, कृतज्ञता ठेव. हरी चिंतने अन्न सेवित जावे, हरीचं नाव घेत घेत अन्न वर. अगं बाई, स्वयंपाक करते ना तू, देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक कर, मंत्र म्हणत म्हणत स्वयंपाक कर, तरच तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मग असं मरणार नाही रोगांनी. तुम्ही एवढं साधं सोपं आहे, केवढं अवघड करून टाकलं हो तुम्ही ते. आणि हेच आपल्या चैतन्यवनात आपण करतो. म्हणून तिथे सगळे लोक विचारायला जातात, माऊली भाजी कशी बनवली? केवढी सुंदर भाजी. अरे साधी खिचडी माऊली कशी बनवली? आणि काय टाकलेलं असतो त्याच्यामध्ये? ना कांदा, ना लसूण, ना मिरच्या, ना तिखट, तरी सुद्धा ती टेस्टी का बरं लागते? हे कारण आहे. कुठलं? हरी चिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. किती साधं सोपं आहे बघा. म्हणून सात्विक आहार पाहिजे, शाकाहार पाहिजे, देवाचं नाव घेत घेत जेवायला पाहिजे. ज्ञानयोग गोपाळ काला व्हिडिओ बघा तुम्ही सगळ्यांनी, आणि तो ज्ञानयोग गोपाळ कालाचा व्हिडिओ आहे ना, तो तसं जेवण करायला सुरुवात करा. हे झालं नंबर 1. म्हणजे मायक्रोबायोमची निर्मिती नीट व्यवस्थित होईल आणि तुम्ही आजारी पडणार नाही. हे जे मानसिक डिप्रेशनवाले लोक, हो सेरोटोनिनवाली मंडळी, लय ज्ञान घेतलं, अर्धवट फुकटचं ज्ञान घेतलं आणि सांगतायत असं केलं तसं केलं. किती दिवस झाले मी सांगतो तसं केलं तुम्ही? किती दिवस झाले हे सगळं तुम्ही अशा पद्धतीने जेवले?
नंबर 2, शारीरिक स्वास्थ्य पाहिजे. कशातून मिळालं पाहिजे शारीरिक स्वास्थ्य? ते मिळालं पाहिजे लवकर उठून केलेला, सकाळी सकाळी केलेला व्यायाम. जे लोक 6:30, 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत झोपतात, अरे बाबा माझं नाही रे बाबा, तुमची झोप, तुमचा बेड, तुमचं जीवन, झोपा, उठूच नका, मला काय. अरे पण हे लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? हे डॉक्टरांनी चेक केलेलं आहे की जे लोक सतत उशिरा उठतात ना, त्यांचं आरोग्य चांगलं नसतं. अरे म्हणून सकाळी सकाळी केलेल्या कामाला काय म्हणतात? प्रातर्विधी. प्रातर्विधी म्हणजे काय? सूर्योदयाच्या आत तुझी आंघोळ झाली पाहिजे, सूर्योदयाच्या आत तुझं संडास झाली पाहिजे, सूर्योदयाच्या आत तू व्यायाम सुरुवात करायला पाहिजे. ऍटलिस्ट 5:30 वाजता तू उठायलाच पाहिजे. नाही माऊली शक्य नाहीये, मग घे गोळ्या. का शक्य नाही तुम्हाला? कारण रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत तुम्ही टीव्ही बघतात, मॅच बघतात, तुम्ही मोबाईलवरती खेळत राहतात, म्हणून शक्य नाही. मग जीवनशैलीत बदल करा ना. नाही आता सुट्ट्या लागल्या माऊली, झोपू द्या. असाच झोपून राहा काय आमचं. उद्यापासून लवकर उठलंच पाहिजे. सकाळी केलेला व्यायाम, त्या व्यायामातून निघालेला घाम, तो व्यायामातून जर घाम निघत असेल ना, दवाखान्याच्या बिलाने कधीच घाम निघणार नाही. अरे कशी सिस्टीम, तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्ही शिकत नाही, तुम्ही तिथे डोकं लावत नाही. अरे यांनी सिस्टीम कशी करून ठेवली बघा ना. याने तुमच्या डोक्यात घातलं आरोग्याची पॉलिसी, आरोग्याची पॉलिसी, आरोग्याची पॉलिसी. धंदा आहे तो, धंदा. तुम्ही मान्य केलं की आम्ही कधी ना कधी आजारी पडणार आहे, आणि आरोग्याची पॉलिसी सांगा असं आहे की नाहीये. दवाखान्यात गेल्याच्या नंतर पहिल्यांदा पॉलिसी आहे का तुमची काही? किती रुपयाची? मग तेवढी ट्रीटमेंट ते करतात. आहे की नाही सांगा मला. आहे की नाहीये तुम्ही सांगा. मी इथलं आपल्या वाळूजमध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथं त्या बाईला गर्भाशयाला काहीतरी प्रॉब्लेम झाला. डॉक्टर साहेबांकडे त्या दवाखान्यात गेले, मी नाव दवाखान्यात सांगत नाही. हे घेऊन गेले आणि नवरे आज असे, हा ठीक आहे करा, काही प्रॉब्लेम नाही. नवऱ्याला त्यांनी विचारलं की तुमची पॉलिसी काढलेली आहे का? ती म्हणे हो. किती रुपयाची? एवढी एवढी. ठीक म्हणे, आपण त्या पॉलिसीत बसू. काय करावं लागेल? गर्भाशय काढावं लागेल. गर्भाशय काढावं लागेल म्हणे. ठीक आहे डॉक्टर, करून टाका. गोळ्या औषध दिलेले, काय 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 सगळं दिलं. हे आत्ता घडलेलं सांगतोय बरं का मी तुम्हाला. आणि नंतर त्या डॉक्टर साहेबांना कळालं, त्या हॉस्पिटलवाल्यांना कळालं की हे त्या पॉलिसीत बसत नाही. मग त्यांनी सांगितलं की अरे तुमचं जे ऑपरेशन आहे ना, ते पॉलिसीत बसत नाही, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. किती? इतके लाख रुपये. तो बाबा होता गरीब, त्याने मग नाही करायचं माझ्या बायकोचं ऑपरेशन. म्हणे बायकोचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे, गर्भाशयाचं बघ काय झालेलं आहे. ते म्हणे माझ्याकडे पैसेच नाही. ते घेऊन गेले, आणि घेऊन गेल्याच्या नंतर दुसऱ्या दवाखान्यात ऍडमिट केलं. तो साधा दवाखाना होता. त्यांनी काही नाही, 2 साधे इंजेक्शन दिले. 15 दिवसात बायको ठीक झाली, गर्भाशय चांगले. हा बाबा तिथे भांडायला गेला, केस करायला गेला की तुम्ही सांगितलंच कस काय, तुम्ही सांगितलंच कस काय की गर्भाशय काढावं लागणार. पण जर पॉलिसीत ते बसलं असतं तर याला कळालं सुद्धा नसतं की असं काही आहे. रेमडेसिवीर कुठल्याच डॉक्टरने हे सांगितलं नाही, प्रूव्ह केलेलं नाही कुठल्याच संस्थेने की रेमडेसिवीर इंजेक्शन उपयोगी पडतं. 85% केसेसमध्ये ते लागतच नाही, 15% केसेसमध्ये लागतं. आणि दुसरा एक व्हिडिओ सध्याला व्हायरल होतो बघा, रेमडेसिवीरच्या ऐवजी 10 रुपयाचं दुसरं एक इंजेक्शन आहे, ते सेम तेच काम करतं, पण त्याचे सजेस्टेड का करत नाही? कारण ते 10 रुपये किंमत आहे सध्या त्याच्यावर. व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, तो बघा तुम्ही. हेच रामदास स्वामींनी काय सांगितलं? उपासनेला दृढ चालवावे, भूदेह संतासी सदा लवावे. सांगितलं की नाही सांगितलं? सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासना म्हणजे काय?
उपासनेचा अर्थ आहे, उपासना म्हणजे केवळ पूजा करणं नाही, सकाळी शरीराची उपासना कर, सूर्योदय होण्याच्या अगोदर व्यायाम कर, सकाळी सकाळी चल थोडस 5-6 किलोमीटर. आणि सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी, प्राणायाम आणि ध्यान. ते गोळ्या घेत जगणारे लोक गोळ्यांकडे लक्ष देतात, रोगांकडे लक्ष देतात. ध्यान केलं का? मागच्या 8 दिवसात तुम्ही नियमितपणे 2 वेळेला ध्यान केलं? कधी केलं? रेग्युलरली प्राणायाम केले? कधी केले? प्राणायामातून प्राणशक्ती वाढते, ध्यानातून हे सगळे जे हार्मोन्स आहेत हे ध्यान जर केलं ना तर हे नीट व्यवस्थित राहतं. हे कधी केलं होतं? हे करत नाही आपण. आणि हे न करता आपण दुसरंच काहीतरी करतो. ज्या वेळेला तुम्ही नैसर्गिक अन्न घेतात, शाकाहार करतात, प्राणायाम करतात, ध्यान करतात, योगासन करतात, मी माऊलीकडेच असं म्हणत नाही, तुम्ही कुठेही जा, पण याच्यावर तुम्ही करतात ना, एक लास्ट वाक्य तुम्हाला सांगतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ILA तयार होतं. ILA कॅपिटल. काय आहे ते? हे आहे इंडोल 3 लॅक्टिक ऍसिड. इंडोल 3 लॅक्टिक ऍसिड हे तयार होतं. त्याच्यासोबत सात्विक आहार. पहिले तेल बिया होतं बघा, मामाच्या गावाला गेलं तर मडके असे उतरंड असायचे. काय काय असायचं त्याच्यामध्ये? जवस असायचं, तीळ असायचे, त्याच्यानंतर करहळं असायचं. या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आवळ्याचं लोणचं, हळदीचं लोणचं, लिंबाचं लोणचं होतं की नव्हतं? या सगळ्या लोणचं, चटण्या, याच्यामधून काय होतं? हे ILA इंडोल 3 लॅक्टिक ऍसिड मिळतं. आणि याच्यात काय आहे? हे अँटीऑक्सिडंट आहे. हे इंडोल 3 लॅक्टिक ऍसिड प्राणायाम, ध्यान, व्यायाम, सकाळी सकाळी लवकर उठणं, त्याच्यानंतर शाकाहारी राहणं, हे सगळ्या प्रकारच्या चटण्या, तेल बिया, हे सगळं सेवन करणं, हे काय होतं? हे अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? तर शरीराची केमिकल प्रोसेस कंटिन्यू सुरू आहे. या कंटिन्यू केमिकल प्रोसेसमधून फ्री रॅडिकल्सची निर्मिती होते. हे फ्री रॅडिकल्स काय करतात? हे शरीरासाठी घातक आहे. हे तुमच्या DNA ला सुद्धा डॅमेज करतात. पण प्राणायामातून, ध्यानातून, फक्त शाकाहारातून, या वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबियांमधल्या चटण्यांमधून, याच्यातून जे ILA इंडोल 3 लॅक्टिक ऍसिड तयार होतं, हे त्या फ्री रॅडिकलचा नाश करतं, तुम्हाला वाचवतं, तुमचा DNA जो आहे ते डॅमेज होण्यापासून वाचवतं. किती साधी सोपी गोष्ट आहे, तुम्ही विचार करा. अरे वय तुमच्या शरीराचं आहे, व्हा लहान, खेळा ना. इंद्रधनुष्य पाहिलं पावसाळ्यामध्ये, पाऊस पडताना, आणि नाचले. किती दिवस झाले? हे ना तुम्हाला पागलपणा वाटेल, कारण तुम्ही त्या दवाखान्यात जाऊन 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 आपली बुद्धी आणि आपली ब्रेन वॉशिंग केलेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि हे सगळं आपल्या ऋषीमुनी लोकांनी दिलेलं, हे नॉलेज सगळं दिलेलं आहे. सगळ्या संतांनी हे सांगितलेलं आहे. हेच गौतम बुद्धांनी सांगितलं, हेच महावीराने सांगितलं, आणि हेच गीतेत सांगितलेलं आहे. ते दिलं सोडून आणि गोळ्या औषधं, गोळ्या औषधं, गोळ्या औषधं, गोळ्या औषधं, आणि त्याची ती कारणं सांगतात तुम्हाला. सांगण्यासारखं खूप काही आहे, पण वेळ खूप झालेला आहे. प्लीज 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 मी विनंती करतोय हात जोडून तुम्हाला, की जीवनशैलीत बदल करा, शाकाहारी बना, जेवण करताना देवाचं नाव घेत जेवण करा, निसर्गाच्या सानिध्यात सहपरिवारात जा. सेल्फी काढण्यासाठी जाऊ नका. लोक तिथे बुडून मरतायत सेल्फी काढण्याच्या नादामध्ये, ते टाकण्याच्या नादामध्ये. लोक कड्यावरतून कोसळतात, त्याच्यासाठी नाही, आनंद घेण्यासाठी जा ना. अरे लोक आज कुठलाही सण सुद्धा साजरा याच्यासाठी करतायत की त्यांना सेल्फी काढून स्टेटसवरती लाईक मिळवायचे असतात. याच्यावरती तुमचा आनंद आहे. खूप वाईट वाटतं लोकांसाठी. काय करावं, काय समजावं. मी खूप 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 मनापासून सांगतोय, ज्याने खरंच हृदयापासून ऐकलं ना, तो बदल करेल. आणि असा बदल जर तुम्ही केला ना, तर तुम्हाला गोळ्यांची गरज पडणार नाही. हे मी स्वतः अनुभवतोय. जे साधक कदाचित पहिल्यांदाच ऐकत असतील, आता तर काय लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन संपल्याच्या नंतर आपलं चैतन्य वनातलं शिबिर करा. नाही शक्य तर 2 जूनला आपलं नवीन ऑनलाईन शिबिर सुरू होत आहे.
ते शिबिर तुम्ही करा. आता सध्याला ऑनलाईन शिबिर सुरू झालेले आहे. 350 लोक, आणि त्या 350 लोकांचे विथ फॅमिली करत असल्यामुळे जवळपास 4 लोक, म्हणजे 1200-1500 लोक रोज सकाळी शिबिर करत आहेत. कुणी अमेरिकेतून आहे, कुणी दुबईतून आहे, कुणी ऑस्ट्रेलियातून आहे, कुणी आपल्या कुठल्या बाकी वेगवेगळे जे जवळचे देश आहे त्याच्यातून आहेत. बहुसंख्य लोक हे आपल्या भारतातून, महाराष्ट्रातून आहेत. मी सांगतो याच्यासाठी मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण ते कुठल्याही देशातले लोक आहेत, कुठल्याही प्रकारचे, कुठल्याही जाती धर्माचे लोक आहेत, पण त्यांनी हे बदल केले जे मी सांगितले, जे मी तुमच्याकडनं करून घेतले ना, तर त्यांच्या गोळ्या सुटल्या, कमी झाल्या. तणावरहित जे जीवन तणावग्रस्त जे जीवन जगायचे ते तणावरहित झाले, आणि त्यांचं हे सेरोटोनिनवाले पाहुणे त्यासाठी त्यांचं मायक्रोबायोम जे आहे ना ते संतुलित झालं. कळतंय? आणि म्हणून काय म्हटलं होतं, तुम्ही तेच आहात जसं तुम्ही जेवण करताय. त्याच्यामुळे सात्विक जेवण करा, बाकीचा विचार तुम्ही करू नका. जोडल्या जा कुठेतरी. मी ज्ञानयोगातच असं म्हणत नाही, सगळीकडे खूप चांगलं चांगलं शिक्षण. जिथं तुम्हाला भावतं, जिथं तुम्हाला आवडतं, तिथं सहपरिवार जोडल्या जा. तुम्हाला जर वाटलं की हा सत्संग खरंच उपयोगी आहे, मोठा आहे सत्संग, 1 तासापेक्षा जास्त आहे, तरी सुद्धा हा सत्संग सर्वांना शेअर करा. यूट्यूबवरती मी 1 तासाच्या हा सत्संग टाकतो. हा सत्संग तुमच्या जे माझ्याकडे आहेत ते प्रत्येकाकडे मी हा सत्संग पोहोचवतो. व्हॉट्सअपवरती मेसेज करतो, तुम्हाला त्या सत्संगाची लिंक पाठवतो. तुम्ही जबाबदारी घ्या, स्वतः ज्ञान घ्या, सगळ्यांना शहाणं करून सोडा. म्हणजे हे फालतू घाबरवण्याच्या मेसेजपेक्षा सगळ्यांना पर्सनली मेसेज करा आणि त्यांना सांगा, ही लिंक त्यांना पाठवा. मी जी तुम्हाला पाठवेल यूट्यूबवरती, आता हा फेसबुकवरचा सत्संग आहे, मी तुम्हाला पाठवतो. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने ही जबाबदारी घ्या, त्यांना सांगा 1 तासाचा सत्संग असेल ना तरी ऐक. यस, अल्कलाईन पाणी पिणं चांगलं आहे, बरोबर आहे. पायाला सूज येते, ओके. हे जे आहेत ना तुमचे हे सगळे कारणं जे आहेत ना, हे मायक्रोबायोमशी संबंधित आहेत. हे जे तुम्ही सांगतायत मला, तुम्ही फक्त ज्ञानयोगाचं शिबिर करा, तुम्ही प्राणायाम करा. समजा तुमचं शिबिर झालेलं नसेल, समजा ते शिबिर झालेलं नसेल, तर आपल्या माऊलीजी दुसऱ्या या चॅनलवरती जा आणि माऊलीजी प्राणायाम असा शब्द यूट्यूबवरती टाका. आदिती मुद्रा प्राणायाम आणि बोधिसत्व मुद्रा प्राणायाम, हे 2 प्राणायाम जर तुम्ही रेग्युलरली केले, चाललात, थोडंसं वज्रासनात बसलात, योगासनात जर तुम्ही करायला लागलात ना, हे पायावरचे सूज किंवा हे जे तुम्ही जे सांगतायत ना मला हा त्रास आहे, तो रोग आहे, तो रोग आहे, हे सगळे रोग 100% दूर होणार. ठीक आहे? तर आनंदी राहा, समाधानी राहा. शिबिराची जी लिंक आहे ना, ती आपल्या 2 गुरुजींचे नंबर दिलेले आहेत बघा, ते होतील. अनुराधाताई, ह्या ज्या मुंग्या हातापायाला येतात, हे हातापायाला मुंग्यांचं सुद्धा येणं जे आहे ना, हे सुद्धा त्याच्यामुळेच आहे. हां, मोबाईल नंबर खाली दिलेले आहेत. मी मोबाईल शक्यतो वापरत नाही, पण आपल्या गुरुजींचे मोबाईल नंबर दिले बघा, 3 नंबर दिलेले आहेत. आपले शिक्षकच आहेत, ते सुद्धा डॉक्टरच आहेत, तर ते तुम्हाला सांगतील काय करायचं ते. ऑनलाईन शिबिराच्या बुकिंगसाठी हे सगळे ते खाली नंबर दिलेले आहेत, ते तुम्हाला सांगतील. तर हे सगळे जे कारण आहेत, हातापायाला मुंग्या येणं वगैरे होतं, तुम्ही साधं प्राणायाम करा, कच्च्या भाज्या खायला सुरुवात करा. 4 दिवसामध्ये ते कमी होतं की नाही बघा. आणि पहिल्यांदाच मी वाक्य काय बोललो होतो, मनात भीती असेल तर रोग निर्माण होत, त्या रोगांसारखं ते निर्माण होतं. यस म्हणायचं, हसायचं खळखळून, दिवसाची सुरुवात हसून करायची, विश्वास ठेवायचा स्वतःच्या जीवनावरती, स्वतःवरती, सगळं बरोबर नीट व्यवस्थित होतं. परमेश्वर तुम्हाला भरभरून आरोग्य देव. परमेश्वर तुम्हाला नैसर्गिक जीवन आणि नैसर्गिक जेवण करण्यासाठीची बुद्धी देव. तुमच्या सगळ्यांचं खूप चांगलं हो, तुम्ही खूप आनंदी राहो, ही प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. आणि बस हसत राहा, आनंदी राहा, खुश राहा, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा.